नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. आज ऐकूया कथा एक गाव लय भानगडी भाग दुसरा. लेखक व अभिवाचक शरद जगदाळे. म्या मागच्या भागात आमच्या गावातल्या काय काय भानगडी रसिक श्रोत्यांना सांगितल्या होत्या. तसंच म्या त्यांना सबूत बी दिलता की पुढं कवा तर येळ मिळाल्यावर अजून गावातल्या काय काय भानगडी आणि गमते जनती सांगेन म्हणून. पर श्रोते काय दमच काढीना ती. पुढचा भाग लवकर येऊ द्या, पुढचा भाग लवकर येऊ द्या म्हणून श्रोत्यांनी घाईच घेतली आणि त्यांच्याच आग्रहानं मी अजून तुम्हाला इथल्या काय काय गमजा सांगणार आहे. तर ऐकूया मंडळी, एक गाव लय भानगडी. आमच्या गावातल्या सुलिया आणि माली ह्या दोघी पक्क्या मैत्रिणी. दोघी एकमेकी बिगर पाणी बी प्यायच्या नाही त्या. दोघी बी लय देखण्या. आमच्या शिनची समधी पोरं त्या दोघींच्या सारखी मागे फिरायची. पर त्या दोघी मात्र कुणाला भावच द्यायच्या नाही. ती पुढं बघून नीट साळला आणि शाळा सुटली की नीट घरी. आम्ही समध्या पोरापोरांनी त्यांना पटवायचा लय प्रयत्न केला, पर आम्हा कुणाला बी त्या दोघी त्यांच्या सावलीला बी उभं करायच्या नाही. ती आणि एक दिवशी बायली कसं काय चितार बदललं काय माहित. सुली संघ सुबल्याला आणि माली संघ पक्क्याला फिरताना आम्ही बघितलं. मग मी एक दिवशी पक्क्याला आणि सुबल्याला सुली माली बाबत विचारलं तर ती बेनी म्हणली की आमचं त्या दोघी बरोबर लपडं आहे म्हणून. आणि मग घ्या की राव, हळूहळू त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा गावात चांगल्याच रंगू लागल्या. सुबल्या म्हणायचा लगीन करीन तर सुली बरोबरच, तर पक्या बी म्हणायचा लगीन करीन तर माली बरोबरच. अव ही बेनी लाख म्हणतेली लगीन करीन तर फलाण्याशीच, नाहीतर नाही करणार. पर त्यांच्या घरच्यांनी बी ह्या त्यांच्या लग्नाला मंजुरी द्यायला पाहिजे का नाही सांगा बरं तुम्हीच. ही गाबडी नुसती बोंबलून काय फायदा हो. सुलीच्या बाचा त्यांच्या ह्या प्रेम प्रकरणाला अगदी स्पष्ट विरोध होता. सुलीचा बा तर कुऱ्हाडीला धार लावूनच बसला होता. सुबल्या सुली बरोबर कधी गावला तर ह्यो गडी सुबल्याला चांगला ठोकणार होता. इकडं मालीचा बा एवढा गरम डोक्याचा नसला तरी बी त्याचा सुधी मालीच्या आणि पक्क्याच्या लग्नाला विरोधच होता. अजून शाळा शिकायची पडली, कमवायचा काय पत्त्या नाही आणि आईबाच्या जीवावर खाऊन ही भाडी लग्न करायला चालली ती. सुबल्याचा बा मोटार केंडावर हमाली आणि पक्याचा बा हाटील्यात पाणी भरून कशी बशी आपापला परपंच चालवायची. आणि ही बेनी मातूर आई बाचा इथं खाऊन लग्न करायला निघाली. काय म्हणायचं ह्यांना. असल्या खरमुड्याची काय प्रेम प्रकरण खरी असते होय. सुलीच्या बानं एकदा सुबल्याला दम बी देलता म्हण. तो म्हणला होता, सुबल्या माझ्या पोरीच्या नादाला तू लागलास म्हण. खरं आहे काही माझ्या कानावर आलंय म्हणून विचारतोय तुला. आणि जर हे खरं असेल तर मात्र सजना तू ध्यानात ठेव, नाही तुझं कंबरड मोडून ठेवलं तर बापाचं नावच लावणार नाही. सुलीच्या बाची ही धमकी ऐकून सुबल्या 8 दिवस काय घराच्या बाहेर निघालाच नाही. मग सांगा तुम्हीच आता, ही असली भित्री गाबडी कुठं खरं प्रेम करत असते ती होय. एकदा मात्र एक गंमतच झाली. ऐका. एक दिवशी सुलीचा बा आणि तिची आई सकाळी शेतात खुरपायला गेलते आणि तेवढाच चानस बघून सुली मालीला भेटून म्हणली, माले अगं ऐक की, सुबल्याला बघून लय दिस झाले. ती लय बघू वाटते ग त्याला, बघ की कर काय तर जुगाड आणि सुबल्याला बोलाव घरी भेटायला. आई बाबी घरात नाही ती म्हणाव त्याला. मग काय मालीनं पक्क्याला सांगून सुबल्याला सुलीच्या घरी बोलवलं. हळूच इकडे तिकडे बघत सुबल्या घुसला की सुलीच्या घरात. सुलीनं त्यांच्यावर राखण करायला मालीला दारातच बसवलं होतं. मग माली बसली राखण करत. सुलीच्या घराकडे येणारी कोणी बी माणसं लांबनच दिसत होती. घराच्या कोपऱ्यावर उभं राहिले की चांगलं फरलांगभर लांबच दिसायचं. सुलीच्या घराकडे कोण कोण येत असलेलं दिसलं की मालीनं सुलीला सावध करायचं असं ठरलं होतं. सुबल्या आणि सुली घरात गेल्यावर माली घराच्या कोपऱ्यावर उभी राहून घराकडे कोण कोण येतंय का ते बघत होती. तेवढ्यात पक्या बी माली जवळ आला आणि म्हणला, माले अगं अशी कुठं पात्र दुसऱ्याची राखण करत बसशील. चल की अगं आपण बी व्हायचं बोलूया की प्रेमाच्या 2 गोष्टी. चल तिकडे बोळात. मग काय राखण करायचं सोडून माली बी गेली तिकडे पक्याला घेऊन बोळात गप्पा हाणायला. असाच थोडा वेळ गेला. एवढ्यात बोटाला खुरप लागलं म्हणून सुलीचा बा बोटाला फडकं बांधून घरी आला. राखण करणारी माली आणि पक्या तर त्या दुसऱ्या बोळात कुचू बोलत बसली होती. सुलीचा बा फार हुंबऱ्यात आला. तरी बी मालीला आणि पक्याला गप्पाच्या नादात काय कळलंच नाही. त्यांचं इकडे ध्यान बी नव्हतं म्हणा. ती दोघं बी आपापल्या नादातच होती. आणि इतक्यात सुलीच्या बानं आपल्या घराची कडी वाजवली. आज सुलीला वाटलं की मालीच असेल, कोणतरी आला असेल म्हणून ती आपल्याला सावध करायला कडी वाजवत्या. म्हणून सुलीनं आतनं हळूच विचारलं, कोण आले होय ग माले. म्हणत सुलीनं हळूच दाराची कडी काढून बघती तर घ्या की पुढं बा उभा आहे. आता सुलीला काय करावं आणि काय नाही ते काय बी कळना. माले बी कुठं दिसन. सुबल्यानं जेव्हा सुलीच्या बाला बघितलं तेव्हा त्याची इजार पार वल्ली झाली. तो उभ्याच मुतत होता. मग काय विचारता. सुलीच्या बानं पार हाडं मोडूस तर सुबल्याला हाणला. आणि इकडं सुलीच्या घरातली ती कळवंड ऐकून माली आणि पक्या
काय समजायचं ते समजली आणि ती दोघं बी 0 सेकंदातच बाहेरच्या बाहेर आपापल्या घरी धूम पळून गेली. चला आता अजून एक भानगड ऐकूया. आमच्या गावातल्या शामू सुताराला पदूर आलेल्या 2 पोरी होत्या. थोरलीचं नाव नंदी आणि धाकलीचं नाव सुनंदी. दोघी बी एका परीस एक देखण्या होत्या. वयात आल्यावर शामूनं थोरल्या पोरीसाठी लग्नाची स्थळ बघायला सुरुवात केली. तशी धाकली बी लग्नाला आलीच होती म्हणा. मात्र थोरलीचं झाल्या बिगर धाकलीचं लग्न करत नसते ते आमच्या इकडं. तर आमच्या गावापासनं 3 मैलावर बुटकेवाडी म्हणून एक बारकं गाव आहे. तिथल्या दादू मानेरचं स्थळ शामूला घावलं. दादू आपल्या मोठ्या पोराला म्हणजे मौन्याला पोरगी बघतच होता. मग शामू सुताराची पोरगी लग्नाची आहे असं कळताच दादू आपल्या पोराला पोरगी बघायला मौन्याला घेऊन शामू सुताराच्या घरी गेला. मौन्याबरोबर त्याचा मैत्री इल्शाबी होता. पोरगी बघायचा कार्यक्रम ठरला. बघाबघी बी झाली. 5,000 रुपये हुंडा द्यायचं शामू सुतारानं कबूल बी केलं. सुपारी बी फुटली. पर झाले विपरीतच. थोरली परास मला धाकलीच पास आहे असं मौन्या म्हणला. तेव्हा मौन्याचा बा दादू त्याच्यावर ओरडून म्हणला, अरे बांबलीच्या सुपारी फुटायच्या अगोदर बोलायला तुझ्या काय तोंडात 3 वाटेची माती गेलती वैर, काहीतरीच आपलं येड्यावानी. तेवढ्या शामू बी म्हणला, हे बघा पाहुणं, आम्ही काय थोरली सोडून धाकलीचं लगीन करणार नाही. गावातली लोक शार घालतील आमच्या तोंडात. आता सुपारी बी फुटली या, काय करायचं ते तुम्हीच सांगा. पर मौन्या कोणाचं काय बी ऐकीना. बेनं लगीन करणार तर धाकली बरोबरच म्हणून आडून बसलं. आता काय करावं समधी विचार करत बसली होती. तर ईर्ष्या म्हणलं, म्या करतो की तुमच्या थोरली संग लगीन. ईर्ष्या बी 4 पैसे कमवत होता. गावात बारकं किराण्याचं दुकान होतं त्याचं. घरदार बी चांगलं होतं. शिवाय तो शामूच्या जाती धर्मातला बी होता. तेव्हा शामूनं बी लय काय आडे घेतलं नाही आणि थोरलीला म्हणजे नंदीला इल्शाला द्यायचं ठरलं. पुण्यांदा नंदीची सुपारी फुटली. पण ठरलेला 5,000चा हुंडा द्यायला शामू काय तयारच होईना. ते म्हणला, करायचे असेल तर दोन्ही बी पोरी हाय तशा फुकाट करा, नाहीतर राहू द्या. 1 रुपया बी हुंडा मिळायचा नाही आणि पोरी बी मिळायच्या नाही त्या. मग काय करणार. इल्शा बी आणि मौन्या बी झाली की फुकट लगीन करायला तयार. पण इथं अजून एक गोची झाली. शामू सुताराचं मधो पोरग इक्रिया आलं आडवं आणि म्हणलं, म्या इल्शाला माझी भन देणार नाही. बैठकीला बसलेल्या इतर लोकांनी बी इक्रियाला विचारलं की, का बाबा काय अडचण आहे तुझी, काय विरोध करतोयस तू ह्या लग्नाला. तर ते म्हणलं, मला 2 महिन्या अगोदर ह्या इल्शानं लय हाणलं होतं. बुटकेवाडीतनं इथं पातूर ह्यानं मला पार ताणून हाणलं होतं, म्हणून मी इल्शाला माझी भन देणार नाही. अरे पर का हाणलं होतं तुला इल्शानं ताणून ते तर सांग की मर्दा, म्हणत शामू इक्रियावर खेकसला. तेव्हा कळलं की इल्शाला बी नंदू नावाची एक बारकी भन आहे आणि हे बेन इक्रिया तिकडे बुटकेवाडीत जाऊन नंदूच्या मागं लागलं होतं म्हण. आणि जेव्हा ही भानगडी इल्शाला कळली तेव्हा त्यानं इक्र्याला लय हाणलं आणि म्हणून आता इक्र्या त्या घटनेचा बदला म्हणून आपली भन इल्शाला द्यायला तयार नव्हता. ते म्हणत होता की माझं बी लगीन जर त्याच्या भनी बरोबर लावून द्याचाल तरच इल्शाचं लगीन माझ्या भनी बरोबर होईल, नाहीतर माझा ह्या लग्नाला विरोध आहे. म्या काय हे लग्न होऊन देणार नाही. मग झालं की नंदीचं लगीन इल्शा बरोबर, सुनंदीचं लगीन मौन्या बरोबर आणि इक्र्याचं लगीन इंदू बरोबर अक्षी एकाच मांडवात अगदी थाटामाटात पार पडलं. तर अशा बी काय काय तरा गावाखेड्यात होत असते त्या. आता अजून एक भानगड ऐकूया. तशी ही काय भानगड म्हणता येणार नाही, पण ह्या घटनेनं मात्र आमच्या गावाला एक नवी शिकवण मिळाली होती. त्याचं काय झालं, आमच्या गावात आत्माराम सावकार म्हणून एक सावकार राहत होता. माणूस तसं लय राजा, पर त्याचं एकुलतं एक पोरग संजय मात्र लय बिलिंदर कार्ट होतं. 4 बुक बी शिकलं होतं. त्याचं आणि त्या रघु बेलदाराच्या पुष्पीचं लपड होतं. पुष्पी एक साधी सुधी पोरगी होती. लय कोणाला भाव द्यायची नाही, पण कशी काय संजयच्या नादाला लागली काय माहित. आणि घ्या की राव, पुष्पी पोटशी राहिली. लाजकाज पुष्पीनं याबाबत काही कुणाला सांगितलंच नाही. आईला आणि बाला बी काही कळूच दिलं नाही. आणि जेव्हा पुष्पीचं पोट दिसायला लागलं तेव्हा तिच्या आईने तिला विचारले की काय भानगड आहे म्हणून. तेव्हा ती म्हणली की असं आहे, संजयचं माझं प्रेम प्रकरण आहे म्हणली. पर संजय आता लगीन करायला नको म्हणतोय असं बी पुष्पीनं सांगितलं. तेव्हा पुष्पीच्या आईनं रघु बेलदाराला याची कल्पना दिली. रघु एक आपला साधा सुद्धा गडी होता. तो आत्माराम सावकाराला लय घाबरायचा. पुष्पीची आई म्हणली, इचरा त्या सावकाराला, म्हणाव तुमच्या पोरानं आमच्या पोरीला फसवलंय म्हणाव, आता लगीनच कर म्हणाव त्याला. तेव्हा रघु म्हणला, अगं आपण खालच्या जातीची माणसं, सावकार मोठा माणूस आहे, कसा काय करून गेल तो आपल्या पोरीला. आपल्याच पोरीला काय लाज नव्हती का त्याच्या मागे फिरायला लागली. तरी बी एक दिवशी रघु गेला इचरायला सावकाराकडं. सगळी घटना सावकाराला सांगितली. सावकार, आता ह्यातनं काय तोडगा काढायचा तो काढा, मला मान्य आहे,
तेव्हा सावकारानं संजयला समोरासमोर बोलून घेतलं आणि म्हणला, संजय काय रे, काय भानगड आहे? रग्याच्या पोरी संग तुझं काय प्रेम प्रकरण आहे होय? बापाच्या या प्रश्नानं संजय लय घाबरला आणि कुठं काय नाही म्हणायला लागला. तेव्हा आत्माराम सावकाराला समजले की हे कार्ट खोटं बोलतोय म्हणून आणि एक जवा रपाट हाणला नाही संजयच्या पेकटात. तेव्हा संजय म्हणला, होय होय बाबा, माझं आणि पुष्पीचं लव आहे. मग सावकार रघुला म्हणला, हे बघ रघु, झाली गोष्ट इसरून जा. तुम्ही लोक खालच्या जातीतली आहे आणि आम्ही वरच्या जातीतली आहोत. आमची बी भावकी ह्या लग्नाला काय मंजुरी द्यायची नाही. मग आता काय करायचं सावकार? रघु बेलदार काकुळतीला येऊन म्हणला, पण रघु, म्या काय भावकीला घाबरणार नाही गड्या. तुझ्या पोरीची जिंदगी म्या काय बर्बाद होऊ देणार नाही. पुष्पीला माझी सून म्हणून करून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. सावकार म्हणला. तसं रघुच्या डोळ्यात घळकन पाणी आलं आणि त्या सावकाराच्या पायावर डोकं ठेवून रघु म्हणला, सावकार, लय उपकार झालं बघा. तुम्ही आमच्यासारख्या खालच्या जातीतल्या मुलीला न्याय दिला. एवढंच नाही तर तिला आपली सुनबी करून ह्यो जातीपातीचा भेद सुधीक तुम्ही मिटवलासा. मग काय झाले की राव, 8-10 दिवसातच संजयचं आणि पुष्पचं लगीन बी अगदी धडाक्यात पार पडलं. तर श्रोते हो, अशा आमच्या गावातल्या अजून काय काय भानगडी तुम्हाला पुन्हा कवा तरी सांगेन. तवर इथंच थांबतो. राम राम. श्रोते हो, कशी वाटले गावातल्या भानगडी? आवडले असेल तर माझ्या कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.